Co-powered by Techno. मानवाप्रमाणेच माशामध्ये सुद्धा रक्तगट, पांढऱ्या पेशा आणि हिमोग्लोबिन असतं याचं संशोधन केलेलं आहे नांदेड येथील प्राध्यापक किरण शिल्लेवार यांनी. आपल्यासोबत डॉक्टर किरण शिल्लेवार आहेत. आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया. नेमकं त्यांनी संशोधन काय केलेलं आहे. सर, नेमकं काय संशोधन आहे? मानवामध्ये रक्तगट असतो, हिमोग्लोबिन असतं, पांढऱ्या पेशा असतात, पण माशामध्ये असतात हे पहिल्यांदाच ऐकतं. काय नेमकं रिसर्च आहे? संशोधनाचा तोच माझा इनोव्हेशन होता की गोड पाण्यातील माशांमध्ये काय काय आपल्याला आढळतो. तर माझ्या जो संशोधनामध्ये मला गोड पाणी ज्याच्यामध्ये कटला आहे, रोहू आहे, मृगल आहे, कॉमन कार्प आहे आणि मिस्टर सिंगाल आणि तिलापिया आहे, या सर्व माशांमध्ये RBC ज्याला आपण लाल पेशी म्हणतो, WPC ज्याला आपण पांढरी पेशी म्हणतो, हे सगळे माशाच्या रक्तामध्ये मला आढळले. लाल पेशी, पांढरी पेशी, RBC, WPC आणि प्लेटलेट आणि हिमोग्लोबिनमध्ये माणसामध्ये जवळपास 11 ते 12च्या दरम्यान राहतो, पण या माशामध्ये जवळपास 14 ते 15च्या वर हिमोग्लोबिन मला मिळालं, जे की नवीन इनोव्हेशन आहे, नवीन संशोधन आहे. बरं, याचं पेटंट मिळाले नेमकं काय, कशा पद्धतीने, आपण किती वर्षात रिसर्च केलात हे, आणि पेटंट कशा प्रकारे? 2018 पासून माझं याच्यावर संशोधन चालू होतं. त्याच्यानंतर मग ती फाईल मुंबईला जाते, त्याच्यानंतर मग ती दिल्लीला जाते. त्याच्यामध्ये मग हेअरिंग होते, नंतर मग एक्झामिनेशन होतं. मग त्यांच्याकडून काही त्रुट्या काढल्या जातात की बाबा तुम्ही कशा संशोधन केलं. मग शेवटी लास्टला म्हणजे 2022-23च्या दरम्यान त्यांनी असं एक हे काढलं, क्युरी काढली की जर पाण्यामधले जर तुम्ही मासे काढत असाल तर मग पर्यावरण नष्ट होऊ शकतो. आणि थोडंफार सांगायला हे वाटते की मराठवाडा म्हटल्यानंतर पेटंट द्यायला सुद्धा त्यांनी मागे पुढे करतात. तर मग हा पेटंट मग NBA कडे पाठवलं त्यांनी, नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी चेन्नईला, की बाबा तिथून तुम्ही NOC घ्या म्हणून. मग त्यांच्यासोबत माझी हिअरिंग झाली. मी हे सिद्ध केलं की पाण्यामधून जर मासे काढले तर कुठलंच पर्यावरण नष्ट होत नाही, कारण भारत सरकार, सेंट्रल गव्हर्नमेंटला 10 ते 14% हे रेव्हेन्यू मासेमुळेच मिळतो. आणि त्याचा प्रूफ मी त्यांना दिला चेन्नईच्या ऑफिसला. त्याच्यानंतर NOC आली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये हा पहिला पेटंट आहे जे की गोड पाण्यातील, ज्याला आपण फ्रेश वॉटर म्हणतो, हा पहिला पेटंट मला मिळालेला आहे. राज्यामध्ये असे किती रिसर्चर्स आहेत की त्यांनी या पद्धतीनं किंवा मत्स्य याच्यावर रिसर्च केलेला आहे? नाही, आपल्या राज्यामध्ये तर गोड पाण्यातील मत्स्य रिसर्च करणारा मीच ठरलेला आहो आणि तो मानकरी पण ठरलेला, आणि येत्या 15 तारखेला मला राजभवनमध्ये सुद्धा बोलवले आहेत. इतर जे पेटंट असतात ते नॉन लिव्हिंग थिंगवर असतात. नॉन लिव्हिंग थिंगवर म्हणजे मेडिसिन किंवा इतर काय बाबती असेल त्याच्यावर भरपूर पेटंट झालेले आहेत. पण जे लिव्हिंग थिंग आहे, जे मासे आहेत, त्याच्यावर पेटंट हा फर्स्ट टाइमच आहे, आणि त्यातल्या त्यात फ्रेश वॉटर, ज्याला आपण गोड पाणी म्हणतो. मागे आपण एक रिसर्च केलं होतं की मासे खाल्ल्याने जे लहान मुलं आहेत त्यांचा आजार कमी होतो. कुठला आजार कमी होतो आणि कुठले मासे आहेत ते, कशा पद्धतीचं आपण रिसर्च केलं होतं? तिलापिया नावाचा मासा आहे, तो गोड पाण्यात सुद्धा मिळतो. मराठवाड्यामध्ये स्पेशली नांदेड, परभणी साईडला भरपूर मासे आहेत ते. आणि आठवड्याला किमान 100 ते 150 ग्राम जर त्याला दिले समजा, मुलांना थाप लागणे बंद होते, मुलांचे केस गळणं कमी होतात, आणि मेमरी जी आहे, ज्याला आपण B11 आणि B12ची जी कमतरता सहजा मुलांमध्ये फार कमी असते, या मासेच्या माध्यमातून जर तुम्ही आठवड्याला 1 किंवा 2दा 100 ग्राम जर दिलं तर हे आजार तुमचे दूर होते. B1, B2 त्याच्यामध्ये विटामिन्स असतात. तिलापिया मासा, ज्याला आपण पापलेट म्हणतात आपल्या बाजारामध्ये. नक्कीच नांदेडकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. गोड पाण्यामधले जे माशाचे संशोधन आहे ते नांदेडच्या एका प्राध्यापकानं केलेलं आहे. ते नांदेडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.